नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित अभिमान या कादंबरीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत सुप्रिया आणि रघु या दोघांची घुसमट थांबतीये का ती तशीच चालू राहतीये. ऐकूयात. इतका वेळ घट्ट मिटलेले डोळे हळूच उघडत सुप्रियाने शांतपणे श्वास सोडला. हळूच उठून ती खिडकीजवळ आली. दोन्ही हातांनी खिडकीवरचे पडदे तिने बाजूला सरकवले. सहज बाहेर बघितलं तर रघु सैरभैर होऊन दगड शोधताना नजरेला पडला. तसे पटकन तिने पडदे ओढून घेतले आणि घाबरून पाठमोरी उभी राहिली. खळ्ळकन काच फुटल्याचा आवाज आला. तिची छातीची धडधड वाढली. घाबरून तिने दोन्ही कान घट्ट दाबून धरले हातांनी. श्वासांची गती वेगानं छातीत धडधडवत होती. सुप्रिया बराच वेळ तशीच उभी होती. काहीच चाहूल लागत नाही म्हटल्यावर तिने हळूच कानांवरचे दोन्ही हात खाली घेतले आणि अंदाज घेत मागे वळाली. हळूच उजव्या हातानं पडद्यावर हात फिरवला तर काच फुटलेली तिच्या हाताला काही जाणवत नव्हती. म्हणून तिने हळूच पडदा सरकवला तर काच जशीच्या तशी होती. तिचं मन मनातच पुटपुटलं. काय झालंय मला? मी का इतका धसका घेतलाय? लांबवर बघत शोध नजरेनं मनालाच विचारलं, खरंच तोच होता का? का मला भास झाला? असं म्हणून ती तशीच उभी राहिली. मनातली भीती तर नाही. भीतीच असणार. असं म्हणून हळूच पाय उचलत ती बेडरूमच्या दिशेनं चालत निघाली. तर झोपेतनं उठून जयंत पायऱ्या उतरताना खाली येता येताच तिला म्हणाला, अगं कुठे बाहेर गेली होतीस का? त्याच्या प्रश्नानं ती भानावर आल्यासारखी झाली. एकदम चरकली आणि म्हणाली, नाही. मग एवढं चाचरायला काय झालंय तुला? कुठे काय? मी आलो तेव्हा तुझी कार बाहेर नव्हती म्हणून मी विचारलं. कधी आली आहेस? ती त्याच्या नजरेला टाळत उत्तरली, आत्ताच. सहज पडावं म्हटलं तर कधी डोळा लागला तेच कळलं नाही मला. चांगली डुलकी झाली. फ्रेश वाटलं बुवा. दोन्ही हात ताणून सोफ्यावर बसत जयंत बोलला. सुप्रिया मात्र ढिम्म उभी होती. नजर फक्त जयंतकडे होती. मन कुठेतरी भरकटलेलं होतं. आळस झटकून जयंत उठला. चल मी फ्रेश होऊन येतो. बोलता बोलता तिच्याकडे बघितलं आणि विचारलं, हे काय, तू फ्रेश नाहीस वाटतं आज? तिने नजर खाली करत म्हटलं, मी फ्रेशच आहे. तिच्या हनवटीला हात लावत हळूच चेहरा वर उचलत जयंतनं हसून विचारलं, हा फ्रेश आहे काय चेहरा? अगं किती ओढल्यासारखा दिसतोय तो. चल तू पण वॉश घे आणि आपल्यासाठी मस्तपैकी चहा कर. इतक्यात फोनची बेल वाजली. तसं जयंतने त्याकडे बघितलं आणि सुप्रियाकडे बघून म्हणाला, बघ ग कोणाचा आहे? नाही तुम्हीच घ्या. त्यांनी हात मांडीवर आपटत म्हटलं, ठीक आहे तोवर तू चहा कर जा. असं म्हणत तो पुढे गेला. रिसिव्हर उचलून हॅलो म्हटला आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याने रिसिव्हर छातीवर ठेवत म्हटलं, अगं तुझ्यासाठी फोन आहे. सुप्रियाला काळजात धस्स झालं. एक दीर्घ श्वास घेऊन धाडस करून तिने विचारलं, कुणाचं आहे? आता मला काय माहिती? तू आहेस का विचारलं. मी म्हटलं आहे, घे. असं म्हणत त्यांनी रिसिव्हर सुप्रिया समोर धरला. कोण आहे सांगा ना? तिने तोंड बारीक करत हळू आवाजात विचारलं. त्यावर तो छदमी हसून म्हणाला, आता फोनमध्ये चेहरा थोडाच दिसतो का? बघ ना तू. हा नुसतं प्रश्न विचारत राहणार आहेस? असं म्हणत त्यांनी रिसिव्हर तिच्या पुढे केला. तिच्या ओठांची थरथर झाली. धीर करत थरथरत्या हाताने रिसिव्हर घेतला. नरड्याचा घाट खालीवर करत बोलली, हॅलो. नीतू बोलतीये. पलीकडनं आवाज कानावर पडला आणि हुश्य करून सुप्रियाने श्वास सोडला. पटकन म्हणाली, हे बघ मी नंतर फोन करते तुला, तेव्हा सविस्तर बोलूयात आपण. असं म्हणून डोळे भिरभिरवत तिने पटकन फोन ठेवून दिला. कोण होतं ग? मान तिरपी करत जयंतने विचारलं. नीतू. काय म्हणतंय चित्र? जयंतने हसत म्हटलं. तशी सुप्रिया एकदम कावरी बावरी झाली. घाबरलेल्या मनस्थितीत तिने विचारलं, चित्र?
हां, अगं चित्रच नाही तर काय. जयंत पुसटसं हसत बोलला. मग मात्र ती घाबरली. पटकन तिने विचारलं, चित्राबद्दल तुम्हाला काय माहिती? अगं तूच तर नेहमी सांगत असतेस ना. मी मी कधी सांगितलं तुम्हाला चित्राबद्दल? तिला काळजात धस्स झाल्यासारखं वाटलं. अगं वेडे, तू नेहमी म्हणत नाहीस का की नीतू म्हणजे एक चित्रच आहे? जयंत आठवण करून देत म्हणाला आणि ते ऐकून तिला थोडं हलकं वाटलं. दीर्घ श्वास घेऊन ती हलकीशी हसली. अहो ती चित्रा अंतरकर. हा फोन नीतूचा. हां, मला वाटलं त्या हत्तीच्या चित्राचा फोन होता. तो दोन्ही हात लांबवत म्हणाला. तिला इतकी नावं ठेवायला नकोत. असतो एखाद्याचा बडबडा स्वभाव. शांतपणे पापण्या खाली लवून बोलली ती. भडभडा? खळखळून हसत जयंतने विचारलं. होच मुळी. अगं त्याला बडबडा असं म्हणतात. आणि काय ग, आज तुला अचानक तिचा इतका पुळका का आलाय? त्यांनी मान लवत शंकेने विचारलं. लवलेल्या पापण्या हळूच वर उचलत ती म्हणाली, नको, ती चर्चा नको. जा फ्रेश व्हा, मी चहा करते. पटकन ती किचनच्या दिशेनं गेली आणि जयंत तिच्याकडे बघत हसला आणि तसाच हसत हसत तो बाथरूमच्या दिशेनं गेला. उन्हाचा तडाखा वाढलेला होता. त्यामुळे डांबरीतून वाफा निघाल्यासारख्या डोळ्यांसमोरून सळसळत होत्या. त्या वाफेची सळसळ जणू रघूच्या अंगातून बाहेर पडल्यासारखं त्याचं सर्वांग फणफणलेलं होतं. डोकं भणभणल्यासारखं झालं होतं. त्यामुळे डोक्याची शीर टक टक करत होती. पाय मात्र गळून लुळे झाल्यासारखे भासत होते मनाप्रमाणे. तरीही जड पावलांनी आणि गहिवरल्या अंतःकरणाने तो हळूहळू चालत चित्राजवळ आला. त्याच्या मारुती भरत त्याला बघून आनंदले. उदास दिसणाऱ्या रघूच्या पडलेल्या तोंडाकडे बघून त्यांनी एकमेकांकडे बघितलं. रघू येऊन धापकन फुटपाथवर देहाचा बोजा फेकल्यासारखा बसला, एकदम चिडीचीप. तितक्याच अलगदपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवत मारुतीने विचारलं, घावली का नाही? भळभळणारी जखम कचा कचा हातानं कापल्यासारखं रघूचं मन मानेच्या खिळ्याला गर्रकन फिरवत मारुतीकडे रागात पाहत होतं. मनाची चीड डोळ्यात उतरली होती. ते बघून मारुतीने हळूच हात काढून घेतले आणि म्हणाला, नाही म्हणलं, कशाला एवढा जीवाला पीळ देतो रे बाबा तू? त्याच्या बोलण्यात समजुतीचा सूर होता, पण रघूच्या डोळ्यातल्या आगीचा त्याच्या बोलण्याने आणखीन भडका झाला. तो भडका निवावा वाटलं म्हणून त्याने हळूच दोन्ही पापण्या मिटल्या, परत उघडल्या, खाली मान घातली. तर आपसूक त्याचं लक्ष चित्रावर गेलं. त्यावर पैसे नाहीत हे बघून त्याचे डोळे एकदम वटारले. त्याला आणखीन ताण देत त्याच वेगात मान वळवत त्याने भिकाऱ्याकडे बघितलं. त्या नजरेत पैसे कुठे त्याच्यावरचे असा प्रश्नार्थी भाव उतरलेला, पण मूक. ते मारुतीच्या लक्षात आलं. अरे बाप आलता तुझा, असं म्हणत त्यांनी मान हलवली आणि चाच्याकडे बघितलं. रघूची नजर मनासारखी फिरलेली नजर पापण्या लावून हळूवार सुस्कारली. डोळ्याची वाफ आणि सुस्कारा नाकावाटे वेगात बाहेर फेकला गेला. चाच्यानं बसल्या जागेवरनं सांगायला सुरुवात केली, अरे बहुत जागडा हम लोगों से वो, देख देख तेरा चित्र भी उसने फेसकाट्या. चाच्यानी उजवा हात चित्राकडे दाखवला. विस्कटलेल्या मनाच्या चित्रानं साईबाबांचं विस्कटलेलं चित्र रघुनी पाहिलं. त्याच्या विस्कटलेल्या मनापेक्षा ते जरा तरी बरं होतं. अरे पैसे घेऊ नको म्हणलं मी, तर मला ढकलला. भिकाऱ्याच्या बोलण्यानं मनाचा जास्तच इस्कोट झाला. ये बघ डॉपराला केवढं खरसडलंय. भिकाऱ्याने डाव्या हाताचा ढोपर त्याच्या नाकापुढे दाखवत म्हटलं. त्याच्या ढोपराच्या साकळलेल्या रक्ताची चिळकांडी उडाल्यासारखं डोळ्यातनं पाणी गळालं. रडवेला होत रघू चाच्याला म्हणाला, मी जातो घरी. अरे आजू गडीवर थंब, तेवढं 2-4 रुपये गावतील. भिकाऱ्याची आशा तोंडावाटे बाहेर पडली. तिला लाथाडल्यासारखं रघू हळू आवाजात म्हणला, नाही मला कसं तरी होते, पोटात घाबरा पडलाय, चितच लागणं झालंय कशात, जगायचाच काटाळा आला मला. भरत उठला, त्याच्याजवळ येत म्हणला, अरे तू येडाय का रे? असं धीर सोडतं का कुणी?
धीर शब्दाचीच कीव आल्यासारखं त्यांनी भरतकडे बघितलं. आभाळातल्या तळपणाऱ्या सूर्याचं किरण त्याच्या डोळ्यात रुतलं, त्यामुळे खळकन पाणी झालं. भरतनी खाली बसत त्याचे डोळे हातांनी पुसले, पाठीवर हातानं थोपटत बसला आणि म्हणाला, अरे बाबा, आम्ही आहे ना. त्याच्या मायेच्या हातानं काळजाची पखाल आतल्या आत हिंदकळली. खिडकीच्या फटीतून वाट काढत सूर्यकिरणं यरझाऱ्या घालणाऱ्या सुप्रियाभोवती घुटमळत होती. त्यांचं घुटमळणं स्वतःच्या सावलीच्या रूपानं भीती होऊन तिच्या समोर खिदळल्यासारखं इकडून तिकडे होत होतं. त्यामुळे ती आणखीनच बेचैन होऊन झपझप फिरत होती. तिचं तिलाच ते कळत नव्हतं. शाळेतून आलेला प्रशांत त्याच्या खोलीत अभ्यास करत होता. त्याला बघून आनंदून सुप्रिया त्याच्या जवळ गेली. दोन्ही हातांनी त्याला कुरवाळलं आणि मटामटा 2 मुकेच घेतले. आईने एकाएकी घेतलेले मुके प्रशांतला आवडलेलं नव्हतं. पटकन त्याने तिला झिडकारलं तेव्हा मनातलं काहूर आणखीनच वाढलं. डोळ्यांच्या पापण्या लावल्या, पण आतून अश्रूचा टिपूसही ओघळला नाही. मन आतच हंबरत होतं, पण त्याचा आवाज काही फुटत नव्हता. अचानक बेलचा आवाज आला आणि ती दचकली. त्याच वेगात मान दाराच्या दिशेनं फिरली. परत बेलचा आवाज कानात खणखणला. मनावर हातोडा मारल्यासारखं झालं. धडधड वाढली आणि त्याच धडधडीच्या गतीत ती दबकत दबकत दाराजवळ आली. व्ह्यू फाइंडरला डोळा लावला. बाहेर रघु उभा असलेला दिसला. तसं काळजाचं पाणी पाणी झालं. सर्रकन ती वळली आणि मान दाराला टेकून दोन्ही हातांनी घट्ट दाराला रेटा लावून उभी राहिली. छातीचा भाग गतीनं खालवर झोका घेतल्यासारखा होत होता आणि त्याच गतीने बेलसुद्धा वाजत होती. त्या बेलपेक्षाही तिच्या छातीचे ठोके मोठ्यांदा वाजत होते. बेलचा आवाज ऐकून प्रशांत उठला, बाहेर आला. तिला दाराशी उभी राहिलेली बघून म्हणाला, मम्मा, अगं बेल वाजतीये. हो हो, तो आलाय, ती धापा टाकत मनातच म्हणाली. ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर प्रशांत म्हणाला, अगं पप्पा असतील ना. त्यांनी तिला बाजूला करत दार उघडलं तर खरंच दारात जयंत उभा राहिला. जयंतला बघितलं आणि सुप्रिया त्याच्या गळ्यात पडली आणि हंबरडा फोडून ओक्साबोक्षी रडायला लागली. जयंतला काहीच कळत नव्हतं. तिचं छातीवर असणारं डोकं त्यांनी एका हातानं दूर केलं आणि म्हणाला, हा ग वेडाबाई, तासभर तर उशीर झालाय, एवढं रडायचंय काय त्याच्याकडे बघून ती परत रडायला लागली. जयंतनी तिच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणाला, तू आता आधी शांत हो बरं. तो आत आला. सोफ्यावर अटॅची ठेवून तो वळला आणि आलोच फ्रेश होऊन असं म्हणून बाथरूमकडे गेला. प्रशांत सोफ्यावर अटॅची उघडायचा प्रयत्न करत बसलेला. 2-4दा खटके दाबल्यावर बॅग उघडली. आत बघून आनंदून त्यांनी दोन्ही हात हातावर आपटले. आईला, मम्मी, पप्पानी काय आणलं असेल माझ्यासाठी? गेस कर, गेस कर. त्यांनी मान गदागदा हलवली. त्याच्याकडे तिने रागात बघितलं आणि म्हणाली, तुला तर नुसती खाव खाव. तिच्या बोलण्यावर आतूनच मोठ्यानं जयंत म्हणाला, प्रशांत, बॅग उघडू नकोस, मी आलो. बघ बघ पप्पा किती प्रेम करतात माझ्यावर. प्रशांत मानेला झटका देत म्हणाला. त्यावर ती म्हणाली, हो, घरात असल्यावर. इतर वेळी मम्मी मम्मी करत फेर धरत असतोस माझ्या भोवती. जयंतला टॉवेलनं तोंड पुसत बाहेर येताना बघून प्रशांतनं पटकन अटॅची बंद केली, बटणं दाबली. त्याचा अचानकपणे खाडकन झालेला आवाज पण सुप्रियाला भीतीदायक वाटला. त्यावर मलमाचा हात फिरवल्यासारखा येता येता जयंत म्हणाला, अगं अजून लहान आहे तो, त्याला काय कळतंय ग. प्रशांत, मी एक गंमत आणली बरं का. असं म्हणून त्यांनी प्रशांतला उचललं, मांडीवर बसवलं आणि अटॅची उघडली. त्यातून फ्रेम काढली, ती सुप्रिया समोर धरली. तिने बघायचं म्हणून बघितलं. भीतीने तिचे डोळे मोठे झाले. तिच्या त्या वटारलेल्या डोळ्यात बघून, अगं एवढे मोठे डोळे करून बघायची काही गरज नाही आहे, विकत नाही आणली मी. दगडूशेठला गेलो होतो तर तिथल्या पुजाऱ्यांनी दिली ही. प्रसाद आणि फ्रेम माझ्या हातावर ठेवलं. गंमत. अगं 2 महिने थकलेलं बिल नेमकं तिकडून आल्यावर त्या कंपनीच्या माणसाने स्वतः ऑफिसमध्ये आणून पण दिलं. सुप्रियाच्या मनात वेगळंच चालू होतं. श्वासाची गती मंदावली होती. हातातली फ्रेम हलवत त्यांनी सांगितलं, धर धर, लाव आता ती. कुठे? तिने दचकून विचारलं आणि जयंतनी भिंतीवर बघितलं.
ती श्याम्या बुतकरनं दिलेलं पेंटिंग आहे ना, ती काढ आणि तिथे लाव. मनात नसताना त्यांनी फ्रेम हातात घेतली आणि विचारलं, आणि ती फ्रेम? बघू ग, आत्ता तात्पुरती काढून तर ठेव, नंतर लावू कुठेतरी व्यवस्थित. असं म्हणत त्यांनी सुप्रियाकडे बघून आश्चर्यानं विचारलं, अगं घाम कसा आलाय तुला एवढा? कुठे काय? असं म्हणत तिने डाव्या हाताने कपाळावरचा घाम पुसला. मी मी नंतर लावते हा फ्रेम, स्वतःला सावरत ती पुढे म्हणाली. ॲज यू विश. आता आम्हाला जेवायला मिळेल? जयंतने हातवारे करत विचारलं. व्हायचा आहे अजून स्वयंपाक. ठीक आहे, तोवर आम्ही बापले गेम खेळतो, जयंत म्हणाला आणि त्याच आनंदात प्रशांत त्याच्या खोलीत पळत गेला. त्याच्याकडे बघत हसत जयंत म्हणाला, बघ, गेम खेळतो म्हटलं नुसतं तर कसा चेकाळलाय. जयंत उजव्या हातानं गुडघ्यावर जोर देत उठला, प्रशांतच्या खोलीत गेला. सुप्रियाने ती फ्रेम उलटी करून टीव्हीवर ठेवली आणि ती स्वयंपाकघरात गेली. आभाळात तळपणारा सूर्य जणू काही रघुचं दुःख उदरात घेतल्यासारखा निवत चालला होता. तसा रघु पण शांत झाल्यासारखा दिसत होता. समोरच्या उंच बिल्डिंग आडून सूर्य हळूच खाली कलला आणि अंधारल्यासारखं झालं. चित्रावरचे पैसे गोळा केले, रघुनी खिशात घातले. त्याच्यानं त्याची हातगाडी जागची हलवली, पुढे सरकला. चल रघु बेटा, जा अब घर को. काही न बोलता रघुनी पिशवी उचलली, चालायला लागला. तेव्हा सगळं आभाळ काळवंडलेलं होतं. सगळीकडे अंधार पसरला होता. त्याला चिरायला लाईटचे खांब पेटले. त्या उजेडात रघु चालत होता. त्याच्या मागून भिकारी तडा तडा चालत पुढे गेला आणि सिग्नलकडून रस्ता ओलांडत नजरेआड गेला. रघुनी डाव्या हाताला वळून हळूहळू घराच्या दिशेनं पाय उचलले. बराच वेळ चालूनही घर काही येत नव्हतं. त्याच्या मनाचं ओझं पायांना पेलवत नसल्याचं पडणाऱ्या पावलांवरनं वाटत होतं. खड्ड्याच्या नळाजवळ येऊन तो अचानक थांबला. एकदम भागीची आठवण झाली तसा कंठ आवळला गेला. तिच्या घराकडे बघितलं तर तिच्या घरात कुत्री आणि डुकरं. कुत्र्यांनी आणि डुकरांनी तिच्या घराचा ताबाच घेतला होता जणू. मनातली कळवण कुत्र्यासारखी झाल्यासारखी झाली. सुस्कारून त्याने पाय उचलले. अंधारातल्या कुत्र्यांची आणि डुकरांची वळवळ डोक्यात वळवळली. त्याच गतीत त्यांनी पत्र्याला हात टेकवून पाय उचलले. संडासाला वळसा घालून घराकडे निघाला. घरागणिक स्वयंपाकाचा वास घमघमत होता. एकदम कड आलेल्या मटणाचा वास नाकाला झोंबला. आपोआप नाकपुड्या फुगत फुसफुसल्या. झटक्यावर त्याने पाय उचलले आणि दारात आला. दारातूनच आत बघितलं तर त्याची आई वाट बघत बसलेली. त्याला बघून ती उठली. रघु आत आला. उभ्या उभ्या हातातली पिशवी खाली टाकली आणि बसला. अजून बरं वाटना होय तुला? त्याच्याकडे बघून तिने विचारलं. त्याने नजरेनंच तिच्याकडे बघत पापण्या मिटत मान हलवून वाटतंय की बरं, एवढंच बोलला. मलाही थकल्यागत वाटतोय ते. आता उन्हातानात बसल्या उठवठवीत कसं वाटेन ग? त्याने तिला उलट प्रश्न केला. बरं, तोंडावर पाणी शिपाड आणि जेवून घे. नाही, नको, मला जेवाय. त्यांनी मान मागे टाकत म्हटलं. अरे पहिलं जेवून तर घे. परत तीच रट तिने लावली. नको म्हणून सांगितलं ना तुला एकदा. तो चिडक्या सुरात बोलला. अरे खाल्लं नाही तर अंगात ताकद राहीन का? त्याच सुरात तिने विचारलं. मला काय रोजाला झोपायला जायचं का कुठं? नको आहे मला जेवायला. टको 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 काय लावलं रे तू? गप मुकाट्याने जेव, चाल. ती डाफरली. बोलता बोलता तिने ताट वाढलं, त्याच्या पुढे ठेवलं तर ते बाजूला सारत तो म्हणाला, तू जेव ग. तुला उपाशी ठेवून घास तरी धरवल का मला मुखात? चल बाबा, घासभर खा, तेवढा पोटाला आधार. नाही खायचं म्हणलं नाही एकदा. मला गिळवायचंच नाही. हे मन गिळवायचं नाही. तिने तोंड आणि हात वाकडे करत परत ताट त्याच्या पुढे सरकवलं. घट डोळे मीठ आणि खा. कमी चारू तुला बाबा. तिने उजवा हात डोक्यावर ठेवत म्हटलं. तसा तो चावतळल्यासारखा पाय सरळ करत तिला म्हणाला, चार आहे, मी काय कुकुलं बाळ आहे का? अरे बाबा, आईला आपलं पोर बाळच असते नेहमी, ताराबाई समजवत म्हणाली. बोलता बोलता तिने भाकर तोडून कालवणात बुडवून घेत घास त्याच्या तोंडाजवळ नेला. हातानं तो हात थांबवत तो म्हणाला, अगं राहू दे की, मी खाईन की हाताने. तेव्हा कुठे ताराबाईला आनंद झाला. त्याच आनंदात त्याच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवत उजव्या हातातला घास ताटात ठेवत ती म्हणाली, लय शान आहे ग बाई तू, खा आता हा. तिच्याकडे बघून रघुनी विचारलं, आणि तुला ताट?
अरे तू सुरू तर कर, हे काय मी बी घेते की लगी, त्याला किती वेळ लागतोय रे. असं म्हणून तिने ताट घेतलं, त्यात वाढून घेतलं. आईने तोडून ठेवलेला घास उचलून रघुने तोंडात टाकला, तर तो गर्रकन तोंडात फिरून नरड्यात अडकला. तसं त्याचं नरडं आवडलं. तो म्हणाला, नकोय मला, मला घास बासायला लागलाय. त्याने हात आखडता घेतला. अरे घास तोंडात नाही घेतला तर लगी बासायला लागला वय. मनशान देवाने काय करतो रे तू, धर पाणी पे. तिने तांब्या उचलला, त्याच्या समोर धरला. अगं खरंच नाही नरड्याखाली उतरते घास. रघु काकुळतेला येऊन म्हणाला. त्यावर हात करत ताराबाई म्हणाली, हे देवाचं नाव घे आणि घट्ट दिशी गिळ, काय नाही वत. त्यो आला ना तर हे बी दाताला न वाटाला होईन. ती बोलत होती आणि एकदम रघुनी हुंदकाच दिला. आय काय र, तो नुसताच हुंदके द्यायला लागला. अरे असं काही अड्यावानी करतोय, भरल्या ताटाव डोळे गाळून आहे द्वाडावानी. खा गब्बर. ताराबाईनं त्याच्या गालावर डावा हात फिरवत म्हटलं. तो रडायला लागला. रडत रडत म्हणाला, आहे मला मुंबईला जायचे. त्यावर तिने उजवा हात कपाळावर मारला आणि म्हणाली, हा त्या बिडे म्हणून रडतोय वय. रघुचं हुर्द भरून आलं. हुंदका देऊन तो तिच्या छातीवर डोकं टेकून आणखीन रडायला लागला. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत ताराबाई म्हणाली, अरे तुला मुंबईला जायला कोण नको म्हणलं रे. गेला तर बापाच्या जाचातून सुटशीन तरी, 2 घास सुखाने खाशीन तरी. रघु परत मोठमोठ्यानं हुंदके द्यायला लागला. त्याच्या पाठीवर थापटत ताराबाई म्हणाली, गप गप गप, रडू नाही आता, गप. दोन्ही हाताने त्याचं तोंड धरून तिने त्याचे डोळे पुसले आणि विचारलं, पण आज कस काय आवचेत मुंबईला जायचं डोसक्यात आलं. आई हाय काय झालं, एका मेमसाबनी ना माझ्या चित्रावर पाय दिलता. त्यावरती मनाशी हसल्यासारखी हसली आणि म्हणाली, म्हणून तू इतका हरवल्या ग झालता वय. रघुने तिच्याकडे बघून जोरात श्वास घेतला, तसं नागपूर पुरलं. रघु, अरे पेपरात छापून आलेल्या देवाच्या फोटो लोक भेळ खात्यात, भजी खात्यात आणि देत्यात कचऱ्यात फेकून, म्हणून पेपरवाले रडत बसतात का तुझ्या वाणी गुळूमुळू. रघु हुंदका आवरत सावरून बसला. अरे ते तुझ्यागत मुळू रडत बसले तो लोक येड्यात काढतील की त्यांना. तू डोळ्यांनी बघितलं म्हणून तुला अवघड लागलं. अरे दृष्टी आड सृष्टी असं म्हणतातच की. रघुनी श्वास सोडत विचारलं, पेपरवालं बघाय थोडंच येत्यात, तेच तर मी तुला विचारती ना रे. पडू दे की, तिचं पाप चट फेडल तिचं ती, तू डोळे पुस बाबा. असं म्हणत तिने त्याचे गालावर ओघळलेले अश्रू पदराने पुसले. मायेचा तो पदर मनाचं सूप करून गेला. तेच सूप आज दुःख पाखडल्यासारखं बोललं, तिने मला माफी का नाही मागितली. ताराबाई गालातल्या गालात हसत म्हणाली, याला पैशाची झापड म्हणायची, दुसरं काय म्हणणार. त्याची धुंदी असती या मोठ्या लोकांच्या डोळ्यावर, पण देवाच्या दारात समद्याचा हिशेब द्यायला लागतो, तिथं काही चुकत नाही बाबा. वर छताकडे हात दाखवत ताराबाई बोलली. तिच्या बोलण्याकडे तो टक लावून बघत होता. चल 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 भाकर खान, झोप चल. मला नाही झोप यायची. तेच म्हणते पोटात काही नसल्यावर झोप तरी लागन का सुखाची, घे खाऊन. ताराबाई हातावर जोर देत म्हणाली. त्याच जोराला रेट्या दिल्यासारखा रघुनं विचारलं, तिने मला माफी का मागितली नसन. अरे तिने नाही मागितली ना, नाही मागून दे, त्यात काय, मी मागते माफी. असं म्हणत ताराबाईने पदर दोन्ही हातात घेतले, हात जोडले. त्या जोडलेल्या हातावर फटका मारत रघु म्हणाला, नाही नाही तिनेच मागाय पाहिजे माफी. अरे माझ्या जागी ती आहे असं समज की. ताराबाई छातीवर हात ठेवत म्हणाली, असं कसं समजायचं. आपण देव समजून शेंदूर लावलेल्या दगडाच्या पाया पडतो का नाही. तिने उदाहरण दिलं. त्याच देवाला आपला पाय लागला तर आपण आडजोड होऊन माफी मागतो का नाही. मग हात जोडून मानेला जोराचा झटका देत रघुने प्रतिप्रश्न केला. ताराबाईने अंगठा आणि तर्जनी मिळवत त्याच्या तोंडाभोवती गोल गोल फिरवत तोंडही त्याच गतीत फिरवलं आणि म्हणाली, आर वार माझ्या बालिष्टारा, वय वय वय, आपण त्याच्याकडं माफी मागतोय की मस, पण ती खोळी आहे म्हणायचं आपण, तिला नसन पटलं. पण तू शान आहे का नाही. तिने रघुला जवळ ओढलं, थोपटलं. तिच्या कुशीतनं त्यांनी स्वतःला दूर केलं. बरं चल आता तरी खाऊन घे.
ताराबाईंनी त्याला दटावलं. मनात नसताना त्यांनी ताटातला घास हळूच उचलला. बळबळ जेवायला लागला. कसेबसे 8-10 घास त्यांनी खाल्ले. ताराबाईसुद्धा समाधानानं त्यावेळी जेवली. ताटं उचलून ठेवून खरकटं मोडलं. मग अंथरुणं टाकून दाराला फळी लावली आणि झोपली. दोघेही झोपी गेले तेव्हा कधीच्या कधी चोरासारखा हळूच दार ढकलून संभाजी घरात आला. कडीचा आवाज होणार नाही अशा बेतानं दाराला कडी घालून हळूच जमिनीवर बसून तोल सावरत हातपाय पसरून तसाच तोंड वर करून भुईवर झोपी गेला. श्रोते हो, हा होता 8वा भाग सुरेश पाटोळे लिखित अभिमान या कादंबरीचा. रघुनी आपली तळमळ, आपली मळमळ आपल्या आईसमोर व्यक्त केली. त्या माऊलींनी सुद्धा किती छान उत्तरं दिली हो त्याला. त्यामुळे रघु थोडा तरी खुश झाला असेल, थोडं त्याच्या मनाला पटलं असेल असं वाटतंय. पण इकडे सुप्रियेचं काय झालंय ते अजून कळायला मार्ग नाही आहे. ती आता जयंतला हे सगळं सांगणार का? आणि रघुची आई आणि सुप्रियाचा नवरा जयंत काही मार्ग काढणार का? त्यांची घुसमट थांबणार का? ऐकूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार मित्र.